हॅलो रन ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बघा, नुकताच आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पहिला GS2चा पेपर झालेला आहे. पहिल्यांदाच झालेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा. आणि त्यामध्ये विशेषतः ज्ञानदीप अकॅडमीमध्ये सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स जे आपण क्लासमध्ये शिकवलंय ते जसेच्या तसे 8ला 8 प्रश्न पडलेत. मग आपण यामध्ये ह्या सेशनमध्ये हे जे प्रश्न आहेत ते नेमके कुठून आले, कसे आले आणि क्लास नोट्समध्ये आपण ते कशा प्रकारे घेतले होते या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहे. तर एकंदरीत GS2 मध्ये आपल्याला 3 विषय पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये आपण बघतो की पॉलिटिक्स आहे, IR आहे आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स आहे. तर सोशल जस्टिस गव्हर्नन्स वरती 8 प्रश्न आले होते आणि त्यापैकी पहिला प्रश्न आपण मग सुरुवात करूया. बघा, हा जो प्रश्न आहे, भारतामध्ये चांगले प्रशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे प्रश्नाचा अर्थ जर समजून घेतला तर त्यांनी सांगितलंय की गुड गव्हर्नन्स किंवा ज्याला म्हणतो आपण त्याला की चांगलं प्रशासन, गुड गव्हर्नन्स साठी गव्हर्नमेंटनं काय काय केलंय किंवा काय काय करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे इथं हा जो प्रश्न आहे गुड गव्हर्नन्स वरती विचारलाय आणि चांगलं प्रशासन आणि पारदर्शकता आणण्यासाठी मग कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे ह्यांचा काय रोल आहे त्याच्यामध्ये. तर कार्यकारी म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, गव्हर्नमेंटनं काय काय करायला पाहिजे आणि न्यायपालिकेनं काय काय करायला पाहिजे इथं असं त्यांनी विचारलंय. मग गुड गव्हर्नन्स म्हणजेच काय, तर आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी घेतल्यात आणि गुड गव्हर्नन्स साठी महत्वाचं काय काय करायला पाहिजे, गव्हर्नमेंटनं काय काय केलंय त्या सगळ्या गोष्टी आपण इथं ह्याच्यामध्ये क्लास नोट्समध्ये घेतल्यात. तर क्लास नोट्स ॲज इट इज मी PPT इथं घेतोय जेणेकरून तुम्हाला कळेल की ज्ञानदीप अकॅडमीचा दर्जा आणि कंटेंट किती चांगला आहे. ज्ञानदीप अकॅडमीमध्ये परीक्षाभिमुखच शिकवलं जातं आणि जे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं त्याच गोष्टी आपण इथं घेत असतो. तर इथं बघा, हा जो प्रश्न आहे की गुड गव्हर्नन्स साठी गव्हर्नमेंटनं काय काय करायला पाहिजे, त्याची भूमिका काय, तर इथं आपण घेतलं होतं की भारतामध्ये सुशासन म्हणा, गुड गव्हर्नन्स म्हणा, त्यासाठी महत्वाचे उपक्रम काय काय गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. तर पहिला जो उपक्रम आहे तो म्हणजेच काय, विकेंद्रीकरण आणि लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती केलेली आहे. ग्रामपंचायत म्हणू आपण त्याला किंवा लोकल जे आपल्या बॉडीज आहेत त्यांना अधिकार दिलेले आहेत. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट घेतली होती, नागरिकांची सनद आणणं गरजेचं आहे, सिटीजन्स चार्टर म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट घेतली होती आपण सेवोत्तम मॉडेल, ज्याला आपण सेवा उत्तम मॉडेल सुद्धा म्हणतो, हे सुद्धा आपण आणलेलं आहे. सेवा उत्तम असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे ई गव्हर्नन्स, खूप महत्वाचा घटक आहे, आणि ICT साधनांचा वापर आणि माहितीचा अधिकार ज्याला आपण RTI सुद्धा म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटनं आणलेल्या आहेत चांगल्या प्रशासनासाठी. तर एक एक गोष्ट आपण चर्चा करूया की गुड गव्हर्नन्स आणण्यासाठी मग सरकारनं काय काय करायला पाहिजे. तर सरकारनं पहिली गोष्ट तर म्हणजे महत्वाची, सिटीजन चार्टर आणायला पाहिजे. आता हे सिटीजन चार्टर म्हणजे काय, तर बघा, सिटीजन म्हणजे नागरिक आणि चार्टर म्हणजे काय, डॉक्युमेंट. तर असं एक डॉक्युमेंट आहे की जे डॉक्युमेंट प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये, मग ते कलेक्टरचं ऑफिस असेल, एखादा आमदाराचं खासदाराचं ऑफिस असेल, तर त्या ऑफिसमध्ये हे सिटीजन चार्टर लावायचं, हे डॉक्युमेंट लावायचं आहे. आता या डॉक्युमेंटमध्ये काय असणार आहे, तर बघा, महत्वाची गोष्ट, जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक मेनू कार्ड दिला जातो की स्टार्टर काय आहे, मेन कोर्स काय आहे, किंवा बेवरेजेस काय आहेत, किंवा डेझर्टमध्ये काय आहे, आणि त्याचे रेट सुद्धा पुढे दिलेले असतात. आणि जर का आपण एखादी डिश मागवली, तर डिश मागवल्यानंतर आपल्याला काही त्याच्यामध्ये कंप्लेंट असेल तर आपण लगेच हॉटेल मॅनेजरला जाऊन भेटतो आणि त्याला सांगतो की बा असा असा हा जो पदार्थ आहे तो ठीक नाहीये. तर सेम सिटीजन चार्टर जे आहे ते आपल्याला गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये लावायचं. हे एक प्रकारचं मेनू कार्डच म्हणूया. जसं हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतो तसं गव्हर्नमेंटचा हा मेनू कार्ड आहे. त्यामध्ये काय असणार आहे, तर त्या मेनू कार्डवर असणार आहे की ह्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस भेटणार आहेत, त्या सर्व्हिसेससाठी तुम्हाला किती चार्जेस लागणार आहेत. जसं हॉटेलमध्ये एखादा पदार्थ असतो त्याची प्राइस पुढे लिहिलेली असते, त्याप्रमाणे गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तुम्हाला काय सर्व्हिस भेटणार आहे आणि ती सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला किती चार्जेस लागणार आहेत, किती पैसे मोजावे लागणार आहेत, ह्या गोष्टी दिल्या जाणार आहेत. नंतर गव्हर्नमेंटची ही जी सर्व्हिस आहे, तर ही सर्व्हिस घेताना तुम्हाला जी फीस आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही द्यायचं नाहीये. आणि जर का तुम्हाला अतिरिक्त कोणी लाच वगैरे मागत असेल तर तुम्हाला कंप्लेंट सुद्धा करता येते. तर कंप्लेंट कुठं करायची, कशा प्रकारे करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील तिथं दिलेला असेल. म्हणजे एक प्रकारे हे डॉक्युमेंट तुम्हाला सगळी माहिती देतंय की ह्या ऑफिसमध्ये तुम्हाला काय सर्व्हिस भेटणार आहे, हे ऑफिस तुमच्यासाठी का स्थापन करण्यात आलंय, इथले अधिकारी जे आहे ते कशासाठी नेमलेले आहेत, तुम्हाला सर्व्हिस किती वेळेमध्ये मिळणार आहे. समजा एखादं डॉक्युमेंट आहे तर डॉक्युमेंट तुम्हाला किती दिवसात मिळेल, त्यासाठी लागणारे आणखी डॉक्युमेंट तुम्हाला काय काय सबमिट करावे लागतील, त्याला किती फीस तुम्हाला भरावी लागेल, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असणार आहे. आणि जर का एखादा अधिकारी तुम्हाला त्रास देत असेल,
तुम्हाला ते डॉक्युमेंट देत नसेल तर तुम्हाला कंप्लेंट कुठं करायची, तिथं टोल फ्री नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला असेल. तर अशा प्रकारे हा सगळा तपशील त्या सिटीजन चार्टरमध्ये दिलेला असेल. तर ही गोष्ट आपण चर्चा केली होती आणि गुड गव्हर्नन्ससाठी महत्वाचं आहे. आता गुड गव्हर्नन्ससाठी का महत्वाचं आहे? कारण का सिटीजन चार्टर असेल तर हे जे अधिकारी आहेत ते व्यवस्थित काम करतील, लाच वगैरे घेणार नाहीत. कारण का लाच घेतली तर लगेच त्यांची कंप्लेंट होऊ शकते. त्यामुळे ट्रान्सपरन्सी सुद्धा येणार आहे. तर ट्रान्सपरन्सी आणि गुड गव्हर्नन्स ह्या दोन्ही गोष्टीसाठी सिटीजन चार्टर आणणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपण तिथं चर्चा केल्या होत्या. म्हणून बघा इथं सिटीजन चार्टर हा पहिला घटक आपण इथं लिहायचा आहे पॉइंट टाकून की बुवा सिटीजन चार्टर म्हणजेच असा दस्तऐवज ज्यामध्ये शासकीय संस्था, सरकारी विभाग असेल किंवा सार्वजनिक सेवा प्रदात्यांनी म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसरनी नागरिकांना त्यांच्या अधिकारांची, सेवांची माहिती आणि तक्रारींचे निवारण कसं करावं याबद्दलची माहिती त्या डॉक्युमेंटमध्ये ठेवायची आणि ते डॉक्युमेंट लावायचे. परंतु याच्यामधला ड्रॉबॅक सुद्धा आहे. कारण का ह्याला लिगली आणखीन पाठबळ भेटलेलं नाहीये. म्हणजे आणखीन यासाठी कोणताच कायदा बनलेला नाहीये. म्हणजे काय म्हणू आपण एक प्रकारे मार्गदर्शक तत्वासारखं हे काम करतंय. म्हणजे जर का एखाद्या ऑफिसमध्ये हे डॉक्युमेंट लावलेलं नसेल, सिटीजन चार्टर लावलेला नसेल, आपण त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकत नाही किंवा कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. कारण का ह्याला कायद्याचं पाठबळ मिळालेलं नाहीये. परंतु ही गोष्ट खूप महत्वाची आहे. प्रत्येक ऑफिसमध्ये सिटीजन चार्टर लावलं पाहिजे, जेणेकरून अनोळखी एखादा व्यक्ती जरी आला, ग्रामीण भागातला जरी व्यक्ती आला, त्याला समजेल की ह्या ऑफिसमध्ये आपल्याला काय काय सर्व्हिस भेटणार आहेत आणि आपल्याला जर का कोणी त्रास देत असेल तर आपल्याला तक्रार सुद्धा करता येईल. तर अशा प्रकारचे सिटीजन चार्टर एक महत्वाचा उपक्रम आहे गुड गव्हर्नन्ससाठी. गुड गव्हर्नन्स म्हणजे सगळ्यांना माहिती की चांगल्या प्रकारचं प्रशासन ज्याच्यामध्ये लोकांचा विचार केला जातो, सरकारद्वारे सामान्य नागरिकांचा विचार केला जातो, त्यालाच आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो. तर हा पहिला घटक झाला आणि ह्याच्यातल्या 2-3 उणिवा सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढच्या एक्झाममध्ये तुम्हाला ह्या गोष्टी लिहिता येतील. तर त्याच्यामध्ये एक उणीव म्हणजेच काय की सिटीजन चार्टरला कायदेशीर पाठबळ नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे जे सिटीजन चार्टर आहे ते लोकल भाषेमध्ये नाहीये. मराठी, तेलुगू वगैरे अशा लोकल भाषेमध्ये नाहीये, फक्त इंग्रजीमध्ये. त्यामुळे लोकांना ते समजणं कठीण जातं. आणखीन एक उणीव आहे की ह्याच्यामध्ये जर का आपण काही सुझाव दिला किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही बदल करा तर ते बदल करायला सुद्धा तयार नाहीयेत. आणि सिटीजन चार्टर जे बनवलंय ते तज्ञ लोकांशी चर्चा करून बनवलेलं नाहीये. सिटीजन चार्टर बनवलं आणि डायरेक्ट आपल्यावर ते थोपवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे केले जात नाहीत. परंतु सिटीजन चार्टर असणं गरजेचं आहे, जेणेकरून हे अधिकारी लोक जे आहेत ते तत्परतेनं काम करतील. कारण का जर का काम नाही केलं तर त्यांची कंप्लेंट होऊ शकते. तर हे सिटीजन चार्टर पहिला उपक्रम आहे. नंतर दुसरा उपक्रम आहे बघा सेवोत्तम. आता सेवोत्तम म्हणजे काय, तुम्हाला सांगितलं सेवा उत्तम, उत्तम प्रकारे सेवा द्यायची. सेवोत्तम मॉडेल म्हणजेच काय, सेवा उत्तम, उत्तम प्रकारे सर्व्हिस कशा प्रकारे देता येईल नागरिकांना, त्यालाच म्हणायचं सेवोत्तम मॉडेल. मग या सर्वोत्तम मॉडेलमध्ये 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट आता आपण जी चर्चा केली, ज्याला म्हणतो आपण सिटीजन चार्टर, नागरिक चार्टर म्हणू आपण त्याला, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी घटक म्हणजे काय, तक्रार निवारण यंत्रणा, ज्यालाच म्हणतो आपण ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम. हे सुद्धा आपण नोट्समध्ये घेतलेले की हा दुसरा उपक्रम जो आहे गव्हर्नमेंटनं केलेला आहे की ज्याद्वारे सर्वोत्तम मॉडेल जर का आपण आणलं तर गुड गव्हर्नन्स आणखीन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. कारण का ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सांगितले सिटीजन चार्टर असणं आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट की लोकांच्या समस्या येताच कामा नये, त्यासाठी तक्रार निवारण सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या नागरिकांना काही प्रॉब्लेम असेल तर ती तक्रार कुठं करायची, मग ते तक्रारसाठी नंबर दिला पाहिजे, वेळ दिली पाहिजे, त्या अधिकाऱ्याचं नाव दिलं पाहिजे, आहे का नाही, कुठं भेटायचं, कशा प्रकारे त्या अधिकाऱ्याला तक्रार करायची, ह्या सगळ्या गोष्टींचा तपशील तिथं देणं गरजेचं आहे. ज्यालाच म्हणतो आपण तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करायला पाहिजे. आणि तिसरा घटक जो आहे याच्यामधला की ह्या तक्रारी येऊच नये यासाठी सेवा वितरण क्षमता आपण चांगली करायची आहे. म्हणजे जे काय आपले अधिकारी लोक आहेत तर त्यांना ट्रेनिंग वगैरे प्रशिक्षण देऊन त्यांना चांगल्या प्रकारे ट्रेन करायचे, जेणेकरून ह्या असे प्रॉब्लेम्स येताच कामा नाहीत, कोणी भ्रष्टाचार करता कामा नये किंवा कोणी कंप्लेंट करताच कामा नये. तर त्यासाठी आपले जे अधिकारी लोक आहेत तर ते सक्षम बनवले पाहिजेत. तर या 3 गोष्टींनाच आपण म्हणतो सर्वोत्तम मॉडेल. तर हा दुसरा घटक आहे जेणेकरून आपण गुड गव्हर्नन्स आणू शकतो. तिसरी गोष्ट आहे बघा ई गव्हर्नन्स. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ई गव्हर्नन्स म्हणजे काय की गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही सर्व्हिस आहे ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायच्यात. आता हार्ड कॉपीची गरज नाही. जसं की आपण म्हणतो की मोबाईल बँकिंग आहे, इंटरनेट बँकिंग आहे किंवा ऑनलाईन आपण लाईट बिल भरतो, ऑनलाईन आपण आता इन्कम टॅक्स भरतो, ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यात. त्यालाच म्हणायचं ई गव्हर्नन्स. आता ऑफिसमध्ये जायची गरज नाही आपल्याला.
तिथं जाऊन कोणाला लाच द्यायची गरज नाहीये, नाहीतर प्रत्येक डॉक्युमेंटसाठी अधिकारी काही पैसे मागायचे. तर ई गव्हर्नन्सनं गुड गव्हर्नन्स आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. कारण का ई गव्हर्नन्समध्ये एकदम ट्रान्सपरन्सी आहे. तिथं कोणाला लाच द्यायची गरज नाहीये, एखाद्या डॉक्युमेंटसाठी 2-3 वेळा तिथं जाण्याची गरज नाहीये. म्हणजे आपला वेळही वाचतोय आणि आपला पैसा सुद्धा वाचतोय. तर त्यालाच आपण म्हणतो ई गव्हर्नन्स. तर ई गव्हर्नन्स जर का आणखीन आपण चांगल्या प्रकारे केलं तर गुड गव्हर्नन्स आणखीन प्रभावी होऊ शकतं. कारण का ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला भेटते. कारण का इथं ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे, इथं कोणत्याच अधिकाऱ्याचा इंटरफेअर आपल्याला पाहायला भेटत नाही. त्यामुळे ई गव्हर्नन्स आणणं खूप महत्वाचं आहे. ई गव्हर्नन्स सगळ्यांनाच माहिती असेल. तर ह्यामध्ये 2-3 प्रॉब्लेम्स पण आहेत. त्यापैकी पहिला प्रॉब्लेम म्हणजे काय की ग्रामीण भागामध्ये आणखीन सुद्धा इंटरनेट नाहीये. दुसरी गोष्ट, हे जे सगळे फॉर्म असतात ऑनलाईन ते सगळे इंग्रजी भाषेमध्ये असतात, लोकल लँग्वेजमध्ये नसतात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की डिजिटल अवेअरनेस आणखी सुद्धा ग्रामीण भागामध्ये तेवढा आलेला नाहीये. तर ह्या 2-3 गोष्टी जर का काढल्या तर ई गव्हर्नन्स खूप चांगल्या प्रकारे आपण राबवू शकतो. आणि हे ऑनलाईन स्वरूपात असल्यामुळे ट्रान्सपरन्सी जलद येते आणि गुड गव्हर्नन्स चांगल्या प्रकारे बनवू शकतो. तर हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे गुड गव्हर्नन्स मध्ये, जे की आपण नोट्स मध्ये इथं सगळ्या गोष्टी आपण चर्चा केल्या होत्या. आणि ह्याच्यामधील पुढचा एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, माहितीचा अधिकार अधिनियम, ज्यालाच म्हणतो आपण RTI, माहितीचा अधिकार. तर माहितीचा अधिकार हा एक गुड गव्हर्नन्ससाठी महत्वाचं पाऊल आहे. हे आपण क्लास नोट्समध्ये पण आपण दिलेलं आहे आणि क्लासमध्ये पण आपण ह्याची चर्चा केली होती की माहितीचा अधिकार जर का आपल्याकडे आहे तर आपण त्याचा उपयोग करू शकतो. कोणतंही एखादं मंत्रालय असेल, कोणतंही एखादं ऑफिस असेल, तर त्यांना आपण विचारू शकतो की हा जो पैसा आहे आमचा नेमका कुठं जातोय. तुम्ही एखादी स्कीम आणली, ती किती जिल्ह्यामध्ये राबवली, किती लोकांना त्याचा फायदा मिळाला, म्हणजे गव्हर्नमेंटला जाब आपण विचारू शकतो. ते टू वे कम्युनिकेशन आहे आणि खूप महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये. तर लोकशाही बळकट करण्यासाठी, गुड गव्हर्नन्स आणण्यासाठी RTI खूप महत्वाचा आहे. कारण का आपण आता जाब विचारतोय अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना जाब विचारतोय. त्यामुळे हे मंत्री लोक असतील, अधिकारी लोक असतील, हे योग्य प्रकारे काम करतील. कारण त्यांना माहितीये की सामान्य जनता ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकते आणि न्यायालयात सुद्धा जाऊ शकते. त्यामुळं RTI हा खूप महत्वाचा आहे गुड गव्हर्नन्ससाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींद्वारे आपण गुड गव्हर्नन्स आणू शकतो, हे आपण क्लासमध्ये डिस्कस केलेलं होतं आणि ॲज इट इज प्रश्न आपल्याला इथं पाहायला भेटतोय. त्याच्यामध्ये आपण ज्युडिशियरी आणि न्यायिक असं दिले. न्यायिक गोष्टीमध्ये तुम्ही 2-3 गोष्टी ऍड करू शकता की न्यायपालिकेनं काय करायला पाहिजे, की न्यायिक पुनर्विलोकन करायला पाहिजे, कायदा योग्य आहे का अयोग्य हे बघायला पाहिजे, सामान्य नागरिकांसाठी तो योग्य आहे का अयोग्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की जे काही वल्नरेबल सेक्शन असतील तर त्यांना न्याय मिळून दिला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण न्यायिक गोष्टीमध्ये ऍड करू शकतो. हे 2-3 पॉईंट तुम्ही ऍड करू शकता. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रधानमंत्री जनधन योजनेने 28 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या परिवर्तनकारी अंमलबजावणीची 11 वर्ष पूर्ण केली आहेत. वंचित लोकसंख्येचा आर्थिक समावेश वाढविण्यात योजनेच्या यशाचे व परिणामकारकतेचे मूल्यांकन करा. म्हणजे ही जी आपलं जनधन प्रधानमंत्री जनधन खाता आहे, ही जी योजना आहे त्याला 11 वर्ष पूर्ण झालेत. आणि ही जी योजना आहे तर त्यांनी आर्थिक समावेशन केलंय का, आणि त्यामध्ये मग ह्या योजनेचं यशाचं परिणामकारकतेचं मूल्यांकन अनालिसिस आपल्याला करायचंय. म्हणजे एक प्रकारे हे जे प्रधानमंत्री जनधन खातं आहे तर ती योजना आपण आणल्यानंतर काय परिणाम झाला किंवा ही योजना कशासाठी होती, ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण आपल्याला इथं करायचं आहे. तर आपण हा जो मुद्दा आहे बघा, आपण दारिद्र्य आणि बेरोजगारी दूर करण्यामध्ये आपण हा मुद्दा घेतला होता की गव्हर्नमेंटने कोणते कोणते उपक्रम केलेत बघा. त्याच्यामध्ये हा 9वा पॉईंट जो आहे, प्रधानमंत्री जनधन योजना 2014, तर हे आपण तिथं विश्लेषण घेतलं होतं. आपण क्लासमध्ये सुद्धा आपण चर्चा केली होती की झिरो बॅलन्सवर हे जनधन खातं काढता येतं. आता हे जनधन, प्रधानमंत्री जनधन योजना का आणली, कशासाठी आणली, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये चर्चा केलेल्या होत्या. आता प्रधानमंत्री जनधन योजना ही का आणली होती, कारण काही 3 सूत्री आहेत बघा. 3 सूत्री म्हणजे जाम, JAM, हे जाम त्रिसूत्री असं आपण म्हणतो. तर ह्याचा फुल फॉर्म म्हणजे एक एक गोष्टीचा आपण अर्थ समजून घेऊया. जे फॉर जनधन खातं, जे म्हणजे काय आहे, जनधन खातं स्थापन करायचंय. ए म्हणजे काय, ते आधार कार्डशी लिंक करायचंय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एम म्हणजे काय, मोबाईलद्वारे सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. ह्यालाच आपण जाम त्रिसूत्री म्हणतो आपण त्याला. आणि ही जाम त्रिसूत्री आपण कशासाठी आणली होती, कारण का DBT, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्यासाठी. आता या सगळ्या गोष्टी आपण इथं क्लासमध्ये घेतल्या होत्या. ही पहिली तर गोष्ट, जनधन खातं ही योजना का आणली होती, कारण का भारतामध्ये असे काही लोक होते जवळपास 46% की त्यांच्याकडे खातंच नव्हतं बँकेमध्ये. मग गव्हर्नमेंटद्वारे जो काही पैसा यायचा, मग तो सबसिडी असेल, बाकीच्या गोष्टी असेल,
तर ह्या सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांमार्फत खाल्ल्या जायच्या, सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नव्हत्या. म्हणून गव्हर्नमेंटने ही जाम त्रिसूत्री आणली होती की जनधन खातं काढायचंय. आणि गव्हर्नमेंटनं थोडंसं अनालिसिस पण केलं होतं की सामान्य जनता किंवा गरीब म्हणू आपण त्याला, हे लोक खातं का काढत नाहीत? कारण का बँकेची एक अनिवार्य अट असते की तुमचं मिनिमम बॅलन्स एवढं पाहिजे. आणि सामान्य जनतेला वाटतं की 3,000 5,000 मी का बँकेमध्ये ठेवू मिनिमम बॅलन्ससाठी, त्यामुळे ते खातं काढत नव्हते. म्हणून झिरो बॅलन्सवर, म्हणजे बॅलन्स झिरो जरी असेल तरी सुद्धा तुमचं खातं काढण्यात येईल, त्यामुळे ही जनधन योजना काढली होती. आणि दुसरा ह्याचा हेतू काय? डीबीटी, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. गव्हर्नमेंट जे काही बेनिफिट प्रोव्हाइड करतं, मग ती सबसिडी असेल किंवा काय म्हणू आपण त्याला, काही वेतन असेल किंवा काही भत्ता असेल, ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय, त्यांच्या अकाउंटवर पोहोचल्या पाहिजेत. मध्यंतरी जी गळती होते, अधिकारी लोक जे पैसे खायचे अगोदर, तर ते होता कामा नये. म्हणून गव्हर्नमेंट तर्फे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यासाठी हे जनधन खातं योजना गव्हर्नमेंटनं आणलेली होती. तर ही जी योजना आहे ती आपण डिस्कस केली होती. बघा, त्याच्यामध्ये झिरो बॅलन्सवर शून्य शिल्लक बचत खातं उघडण्याची सुविधा आपण सांगितलं होतं. किमान शिल्लकीची अट नाही, तुमचं खातं सुरू ठेवण्यासाठी खात्यात विशेष रक्कम ठेवण्याचं बंधन बिलकुल नाहीये. त्यासोबत मोफत बँकिंग सेवा सुद्धा मिळणार आहे, मोबाईल बँकिंग सुविधा म्हणू आपण त्याला, त्याद्वारे तुम्ही घर बसल्या सुद्धा पैसे ट्रान्सफर वगैरे करू शकता. त्यानंतर थेट लाभ हस्तांतरण, ज्याला आपण डीबीटी म्हणतो, सरकारी योजनांचं अनुदान असेल, गॅस सबसिडी, पेन्शन वगैरे असेल, तर थेट खात्यामध्ये आता डायरेक्ट जमा होणार आहे, कारण प्रत्येकाकडे आता जनधन खातं असणार आहे. त्याच्यानंतर रुपे डेबिट कार्ड सुद्धा ह्याच्यामध्ये दिलं जातं. प्रत्येक खातेदाराला मोफत रुपे कार्ड दिलं जातं, ज्याचा वापर एटीएम आणि ऑनलाईन पेमेंटसाठी सुद्धा होतो. अपघात विमा कवच सुद्धा दिलं जातं. खातेदाराला 2 लाख रुपयापर्यंत मोफत अपघात विमा संरक्षण मिळतं 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडलेल्या खात्यांसाठी. आणि ओव्हरड्राफ्ट सुद्धा सुविधा दिली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा केल्या होत्या. कुठं? की गव्हर्नमेंटनं जे काही योजना सुरू केलेल्या आहे त्यापैकी ही एक योजना आपण घेतली होती, प्रधानमंत्री जनधन योजना 2014. तर ही योजना आपण क्लासमध्ये डिस्कस केली होती आणि त्याच्यावरती डायरेक्ट थेट प्रश्न इथं आलेला आहे. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, दारिद्र्य आणि उपासमार कमी करण्याचे उपाय सांगा. ह्याच्यावरती आपण खूप डिस्कस केलं होतं, ह्याच्यावर खूप अशी प्रदीर्घ चर्चा केलेली होती आणि क्लास नोट्समध्ये आपण याच्यावर पॉईंट सुद्धा घेतलेत की भारतामध्ये दारिद्र्य आणि उपासमार जर का कमी करायचा असेल तर आपल्याला काय काय करावं लागेल. तर बघा, आपण डायरेक्ट आता पीपीटी घेऊया. क्लासमध्ये जे आपण शिकवलं तेच आपण इथं घेऊया की दारिद्र्य निर्मूलनाचे उपाय, पॉवर्टी एलिव्हेशन मेजर्स, की जर का दारिद्र्य काढायचं तर आपल्याला काय काय करावं लागेल. तर पहिली गोष्ट आपण सांगितली होती, आपल्याला कृषी सुधारणा कराव्या लागतील. कारण का भारतामध्ये रोजगार आणखीन सुद्धा सगळ्यात जास्त प्रदान करणारं क्षेत्र जर कोणतं असेल ते प्राथमिक क्षेत्र आहे, की ज्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त, जवळपास 55% रोजगार हे प्राथमिक क्षेत्र आपल्याला देतं. त्यामुळे कृषी सुधारणा आपल्याला करावं लागतील. जसे की श्वेत क्रांती, धवल क्रांती आपण केली श्वेत क्रांती, आणि ज्याला धवल क्रांती म्हणतो आपण त्याला, आणि हरित क्रांती, ह्या क्रांत्या आणखीन आपल्याला परत कराव्या लागणार आहेत. याच्यामध्ये आणखीन सुद्धा सुधारणा करण्याची गरज आहे, जेणेकरून आपलं कृषी सुधारणा होईल आणि लोकांना रोजगार चांगला मिळेल आणि उत्पन्न सुद्धा चांगल्या प्रकारे मिळेल त्यांना. तर ही गोष्ट आपण घेतली होती. जेणेकरून कृषी सुधारणा केली की जे रोजगार प्रदान करतं हे क्षेत्र ते आणखीन पुढे जाईल आणि लोकांना रोजगार मिळेल आणि दारिद्र्य निघून जाईल. दुसरी गोष्ट सांगितली होती आपण, रोजगार निर्मिती करावी लागेल विविध क्षेत्रामध्ये आणि कौशल्य विकास करावा लागेल. कारण का फक्त आता डिग्री घेऊन उपयोग नाही, तर स्किल सुद्धा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. त्यामुळं रोजगार वेगळ्या क्षेत्रामध्ये, फक्त कृषीमध्ये नाही, उद्योग क्षेत्र असेल, सर्व्हिस सेक्टर असेल, ह्याच्यामध्ये आपल्याला रोजगार निर्मिती करावी लागेल. आणि रोजगार कधी मिळेल? व कौशल्य विकास केल्यानंतर, स्किल प्रोव्हाइड केल्यानंतर. तर स्किल देणं गरजेचं आहे. फक्त डिग्री घेऊन आता जॉब मिळत नाही, तर डिग्री सोबत स्किल देणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळं रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास करणं गरजेचं आहे. मग हे केलं की आपलं दारिद्र्य निघून जाणार आहे, लोकांना रोजगार मिळेल आणि दारिद्र्य निघून जाईल. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार करावा लागणार आहे. आपण बघितलं होतं की शिक्षण खूप महत्वाचं आहे, कारण का शिक्षण हे तुम्हाला रोजगाराभिमुख बनवतं. तुमचं आयुष्य कसं राहील हे शिक्षण ठरवतं. त्यामुळे शिक्षण जर का घेतलं तर वेगळे जॉब आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार करावा लागेल. कुटुंब नियोजन पण करावं लागेल. आता हे कुटुंब नियोजन हा पॉईंट आपण का घेतला? कारण का लोकसंख्या जास्त वाढली आणि रोजगार कमी राहिला तर दारिद्र्य वाढेल. त्यामुळं ज्याप्रमाणे आपण म्हणतो की रोजगार निर्मिती करायची, त्याप्रमाणे कुटुंबाचं नियोजन करणं पण गरजेचं आहे. कारण जेवढा रोजगार आहे तर ते कमी लोक ते पाहिजेत, नाही तर लोकसंख्या जास्त आणि रोजगार कमी असं होईल. त्यामुळे हा रेशिओ मेंटेन करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणून जर का आपल्याला दारिद्र्य दूर करायचे तर कुटुंब नियोजन करणं गरजेचं आहे. लोकसंख्या वाढता कामा नये.
तर त्यामुळं हा पॉईंट महत्वाचा आहे. स्वास्थ्य सेवा आणि पोषण सुद्धा आपलं सुधारलं पाहिजे, कारण का स्वास्थ्य आपलं चांगलं असेल, पोषण आपलं चांगलं असेल तरच आपण काम करू शकतो. मग जर का स्वास्थ्य चांगलं नसेल तर तो व्यक्ती काम करू शकणार नाही, म्हणजेच काय म्हणून आपण, तो बेरोजगार राहील तो आणि दारिद्र्य येईल त्याच्याकडे. म्हणून आपल्याला महत्वाचं आहे की स्वास्थ्य आणि पोषण ह्या गोष्टींची पण काळजी घेणं. त्यासोबत महिला सशक्तीकरण करणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण का आपण बघितलं की जे काही रोजगार आहे त्यामध्ये पुरुषांचं प्रमाण जास्त आहे आणि महिला ज्या आहेत ते हाऊसहोल्ड म्हणून काम करतात. तर हे महिला सुद्धा आपल्या सशक्त झाल्या पाहिजेत, त्यांना सुद्धा रोजगार भेटला पाहिजे. म्हणजे भले तो जॉब असेल नाही तर स्वतःचा छोटा व्यवसाय असेल, परंतु आपल्या महिला सशक्त बनल्या पाहिजेत. आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट, समावेशक विकास करायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला रोजगार वगैरे निर्माण करून सगळ्या क्षेत्राचा विकास करायचा आहे. मग सगळ्या क्षेत्राचा विकास केला की सगळ्यांना रोजगार भेटेल आणि दारिद्र्य भारतामधून निघून जाईल. तर हे सगळे पॉईंट आपण इथं दारिद्र्य कसं दूर करायचं ह्यासाठी आपण डिस्कस केले होते. त्यासोबत उपासमारीवरील उपाय सुद्धा आपण डिस्कस केले होते. आता उपासमार म्हणजेच काय, ज्याला म्हणतो आपण भूकमरी, खायला न भेटणं. मग हा जो पॉईंट आहे तो अन्नाशी रिलेटेड आहे. दारिद्र्य पैशाशी संबंधित आहे, तो उपासमार हा अन्नाशी संबंधित आहे. मग जर का भारतामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अन्न उपलब्ध करून द्यायचं असेल तर महत्वाचं आहे कृषी सुधारणा. आता ही कृषी सुधारणा रोजगारासाठी नाही तर इथं अन्नधान्य मिळवण्यासाठी, अन्न आहे का नाही, अन्नधान्य जे आहे मुबलक प्रमाणात मिळालं पाहिजे. कोणी उपाशी राहता कामा नये. जेवढी लोकसंख्या आहे तेवढं अन्नधान्य आपलं मिळालं पाहिजे. लोकसंख्या जशी वाढते तसं अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे. दुसरं, अन्न वितरण व्यवस्था जी आहे त्याच्यात सुधारणा करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये अनेक ड्रॉबॅक्स आहेत. तर पीडीएस सिस्टीम म्हणतो आपण त्याला. गरीब लोकांना अन्नधान्य मिळालं पाहिजे. त्यासोबत गरिबी निर्मूलन, दारिद्र्य दूर करायला पाहिजे. कारण का दारिद्र्य जर का दूर केलं तर सगळ्यांकडे पैसा येईल आणि पैसा आला की त्यांना अन्नधान्य खरेदी करता येईल, म्हणजे कोणी उपाशी राहणार नाही. त्यासोबत अन्न सुरक्षा कायदा जो आहे 2013 याची प्रभावी अंमलबजावणी करावं लागेल. कुठं जे ड्रॉबॅक आहेत, कुठं भ्रष्टाचार वगैरे होतं, ह्या सगळ्या गोष्टी दूर करून सगळ्यांना अन्न मिळालं पाहिजे, ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायला पाहिजे, कारण का शिक्षण मिळालं तर रोजगार मिळेल, रोजगार मिळाला तर अन्न मिळेल. त्यानंतर उत्पन्नातील असमानता दूर करणं गरजेचं आहे. गरीब आणि श्रीमंत ही दरी दूर करायला पाहिजे. म्हणजे गरीब जे आहे, गरीब राहता कामा नये, त्यांच्याकडे पण पैसा मिळावा जेणेकरून ते अन्नधान्य खरेदी करू शकतील. आणि शेवटचा सर्वसमावेशक विकास, तिकडे पण हा पॉईंट घेतला होता, इथं पण आपल्याला हा पॉईंट घ्यायचा आहे. अशा प्रकारे उपासमारीवरील उपाय सुद्धा आपण सांगितले होते. आणि त्यासोबत आपण सांगितलं होतं की गव्हर्नमेंटनं सुद्धा थोडंसं इनिशिएटिव्ह हे घेऊन दारिद्र्य आणि उपासमार दूर करायला पाहिजेत. गव्हर्नमेंटचे सगळे उपक्रम आपण सांगितलेच आहेत. आणि इथं पण बघा, हा शेवटची स्लाइड इथं आपण दिली होती की सरकारद्वारे दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न सुद्धा करण्यात आलेत. आणि ह्या सगळ्या योजना आपण तिथं सांगितल्या होत्या की गव्हर्नमेंटनं, मग ते मनरेगा असेल, पोषण अभियान असेल, वेगळे जे योजना आहे त्या योजनाद्वारे दारिद्र्य आणि उपासमार दूर करण्याचे प्रयत्न गव्हर्नमेंटनं केलेले आहे. तर हा आपण सगळा पूर्ण प्रश्नाचा आढावा घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया की जो आपण क्लासमध्ये सुद्धा चर्चा केला होता बघा, तो आहे भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्वमार्गाने प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणामावर भारतीय नोकरशाही रचना आणि प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा, ज्याला आपण म्हणतो लॅटरल एंट्री. तर या लॅटरल एंट्रीचा काय परिणाम होईल? तर लॅटरल एंट्री ह्या गोष्टीवर मी क्लासमध्ये सांगितलं होतं की ह्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि बरोबर यावर्षी त्याच्यावर प्रश्न आला. तर लक्षात ठेवा, लॅटरल एंट्री म्हणजे काय? तर लॅटरल एंट्री म्हणजेच काय की जे काही अनुभवी लोक आहेत, म्हणजे युपीएससी एमपीएससी म्हणू आपण त्याला, प्रशासकीय सेवा म्हणू आपण त्याला, तर ह्याच्यामध्ये आपण प्रिलिम मेन्स वगैरे देऊन तिथं पास होऊन मग प्रशासनात जातो. पण तो लॅटरल एंट्री म्हणजे काय? लॅटर म्हणजे नंतर झालेली एंट्री. कोणाची? जे अनुभवी लोक आहेत, समजा प्रायव्हेट कंपन्या आहेत, त्यांचे मॅनेजर वगैरे आहेत, ते रिटायर वगैरे झाले, तर अशा अनुभवी लोकांना डायरेक्ट प्रशासनामध्ये घ्यायचंय इंटरव्ह्यूद्वारे. त्यांच्यासाठी काही प्रिलिम मेन्स वगैरे नसेल तर त्यांना का घ्यायचंय? त्यासाठी 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, त्यांचा अनुभव प्रशासनामध्ये कामाला येणार आहे, कारण ते मार्केटमध्ये राहिलेत, लोकांशी जुडलेले आहेत, लोकांचे प्रॉब्लेम काय, त्यांच्या समस्या काय, त्या कशा सॉल्व्ह करायच्या ह्या त्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट, त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज आहे सगळ्या गोष्टींचं, की लोकांना खुश कसं ठेवता येईल, लोकांच्या समस्या दूर कशा करता येतील. त्याच्यानंतर त्यांच्याकडं टेक्निकल आणि स्किल सुद्धा आहे. काही लोक सायन्स टेकमध्ये काम केलं असेल तर त्यामुळे त्यांचा फायदा सुद्धा गव्हर्नमेंटला होणार आहे प्रशासनामध्ये. त्यांच्याकडे जे असलेलं स्किल वगैरे आहे ते सुद्धा वापरता येणार आहे. अनुभव जो आहे त्याचा सुद्धा फायदा होणार आहे. तर या 2-3 गोष्टीमुळे प्रशासनामध्ये लॅटरल एंट्री द्यायला पाहिजे असं काहींचं मत आहे. परंतु काहींचं मत आहे की लॅटरल एंट्री जर का आपण दिली आहे का नाही, तर लॅटरल एंट्रीमुळे काय होऊ शकतं की 2-3 गोष्टींचं नुकसान होऊ शकतं. पहिली गोष्ट, जे आपले ऑलरेडी प्रशासकीय सेवेमध्ये काम करणारे लोक आहेत ते थोडेसे नाराज होतील, कारण का प्रमोशन त्यांना भेटणार नाही. हे लोक डायरेक्ट उच्च पदावर येणार आहेत, त्यामुळे ते डिमोरलाइज होतील थोडेसे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, प्रशासकीय जी सेवा आहे, जे आपल्या युपीएससी परीक्षा वगैरे आहे त्याचं महत्त्व कमी होणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, हे जास्तच प्रॅक्टिकल लोक आहेत.
हे थोडेसे सोशल जास्त नसतात, हे प्रॉफिट कमवण्यासाठी काम करत असतात, मग तो सुद्धा अप्रोच थोडासा आपल्याला निगेटिव्ह बनवू शकतो. तर असे काही प्रॉब्लेम आहेत लॅटरल एंट्रीचे. तर आपण क्लासमध्ये घेतलं होतं बघा, क्लासची पीपीटी मी इथं सुरू करतोय. बघा, नागरी सेवामध्ये लॅटरल एंट्री आपल्याला करायची का नाही करायची. लॅटरल एंट्री म्हणजे सिव्हिल सेवामध्ये बाह्य तज्ज्ञ किंवा खाजगी क्षेत्रातील व्यावसायिकांना थेट वरिष्ठ पदावर नियुक्त करणं. या प्रक्रियेद्वारे बाहेरून म्हणजे सरकारी सेवेत नसलेल्या तज्ज्ञांना सिव्हिल सेवामध्ये सामील करून त्यांच्या कौशल्यांचा आणि अनुभवाचा फायदा घेणं त्याचं उद्दिष्ट आहे. त्याचे फायदेही सांगितले होते आणि त्याचे आपल्याला थोडेसे तोटे आपण सांगितले होते. लॅटरल एंट्रीची गरज का, आपण बघितलं की त्यांचं स्किल असेल, त्यांचा अनुभव वगैरे असेल, तर हे थोडंसं प्रशासनामध्ये कमी दिसतो, म्हणजे टेक्निकल वगैरे गोष्टींचं नॉलेज जास्त नसतं, तर त्या गोष्टीचा फायदा होईल. लॅटरल एंट्रीचं कारण विशेष तज्ञाची आवश्यकता आहे, खाजगी क्षेत्रातील कौशल्याचा फायदा होणार आहे, इनोव्हेटिव्ह गोष्टी आपल्याला मिळतील प्रशासनामध्ये, आणि परिणामकारक धोरण निर्मिती म्हणजे पॉलिसी सुद्धा निर्मिती चांगली होईल. आणि लॅटरल एंट्रीचे फायदे आणि टीका ह्या दोन्ही गोष्टी आपण तिथे घेतल्या होत्या. आता प्रश्न आहे की त्याच्यावर टीका करा. तर आपण इथं हे जे पॉईंट आहे ते इथं सांगू शकतो बघा, की जर का लॅटरल एंट्री आली तर काय होईल, संवैधानिक प्रश्न निर्माण होईल. काहींना वाटते की लॅटरल एंट्रीमुळे पारंपरिक सिव्हिल सेवा प्रणालीतील स्पर्धात्मक परीक्षांचं महत्व कमी होईल, एक्झामचं. त्यामुळे व्यवस्थेची पारदर्शकता आणि न्यायता धोक्यात येऊ शकते. त्यानंतर राजकीय हस्तक्षेपाची शक्यता पण आपल्याला पाहायला भेटते, कारण का फक्त इंटरव्ह्यूद्वारे हे डायरेक्ट लोकांना घेतलं जाणार आहे. मग इंटरव्ह्यू मध्ये जे मोठमोठे खासदार आमदार लोक आहेत ते काय म्हणतील की हे जवळची व्यक्ती आमचे, ह्यांना तुम्ही प्रशासनामध्ये घ्या. मग जवळच्या व्यक्तींना घेतलं तर प्रशासकीय सेवेमध्ये ह्यांचे जवळचे लोक येतील आणि त्यांच्या मनानुसार ते वागतील. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की राजकीय हस्तक्षेप म्हणून पॉलिटिकल इंटरफेरन्स तो सुद्धा वाढू शकतो. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या कामावर परिणाम सुद्धा होऊ शकतो. पारंपरिक सिव्हिल सेवकांच्या बढतीवर जे प्रमोशन म्हणतो आपण, किंवा त्यांच्या जबाबदाऱ्यावर लॅटरल एंट्रीचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिव्हिल सेवकांमध्ये असंतोष वाढू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथं ह्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायच्या आहेत, की जर का लॅटरल एंट्री आली तर फायदा आणि तोटा काय होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये सांगितलेल्या होत्या. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, बचत गटांच्या वाढ आणि विकासात सरकारी योजनांची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे ज्याला म्हणतो आपण सेल्फ हेल्प ग्रुप्स, बचत गट म्हणा किंवा एसएचजी म्हणा. एसएचजी जे आहे, सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, ते ग्रामीण भागामध्ये जास्त करून महिलाद्वारे सुरू चालवण्यात येतात. तर हे बचत गट जे आहेत का नाही, तर त्यांच्या विकासात सरकारी योजनांची भूमिका काय, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे स्कीम आहे त्या नेमका कोणत्या आहेत त्यांच्यासाठी, एसएचजी साठी, तर त्या गोष्टी आपल्याला इथं नमूद करायच्या आहेत. बघा, आपण एसएचजी ची उत्क्रांती बघितली होती की गव्हर्नमेंटनं एसएचजी साठी काय काय सुरू केले, आणि तेच आपल्या इथं लिहायचंय. प्रश्न थोडासा फिरून आलाय, पण नेमका क्रक्स काय आहे तो हाच आहे की गव्हर्नमेंटनं एसएचजी साठी कोणत्या योजना सुरू केल्या, तर त्याचा फायदा काय झाला. तर आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटनं एसएचजी जे आहे बचत गटांसाठी 7वी पंचवार्षिक योजना होती 1985 ते 90 राजीव गांधींच्या काळामध्ये. त्यामध्ये नाबार्डच्या पुढाकारानं एसएचजीना औपचारिक बँकिंग प्रणालीशी जोडलं. म्हणजे आता बँकांद्वारे आता बचत गटांना लोन वगैरे भेटणार आहे. अगोदर बचत गटांना बँकाद्वारे लोन दिलं जात नव्हतं, परंतु राजीव गांधीच्या काळामध्ये बँकांद्वारे आता ह्या बचत गटांना लोन प्रोव्हाइड केलं जाणार आहे कमी इंटरेस्ट रेटवर. आणि त्यासाठी मग एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम 1992 साली सुरू करण्यात आला. सेल्फ हेल्प ग्रुप आणि बँक ह्यांना लिंक करायचे, म्हणजे बचत गट आणि बँका ह्यांना एकमेकांशी लिंक करायचे. लिंक केल्यानंतर काय होणार आहे, मग ह्या ज्या बँका आहेत तर फक्त मोठ्या श्रीमंत लोकांना नाही तर सेल्फ बचत गटांना सुद्धा लोन प्रोव्हाइड करतील. आणि हे लोन मिळाल्यानंतर हे जे बचत गट आहे त्या लोनचा वापर करून छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करू शकतील, किंवा जो ऑलरेडी धंदा आहे तर तो आणखीन वाढवू शकतील, व्यवसाय वाढवू शकतील. त्यामुळं बँकांना ह्या एसएचजी सोबत लिंक करणं गरजेचं होतं. तो प्रोग्राम गव्हर्नमेंटने 1992 साली सुरू केलाय. एसएचजीना बँकाकडून कमी व्याजदरात आता कर्ज मिळू लागलं. नंतर आहे बघा केरळचा एक एक्झाम्पल आपण लिहू शकतो, केरळचा कुदुमश्री कार्यक्रम. ह्याच्यामध्ये अनेक महिला, जवळपास 42 लाख महिला, बघा किती आहेत ह्या महिला ज्या आहेत ते दिला 43 लाख, जवळपास 43 लाख महिला ज्या आहेत का नाही, तर ह्या एसएचजीच्या महिला बँकांशी जोडल्या गेल्यात आणि एक चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवला जातोय. एक एक्झाम्पल म्हणून आपण इथं लिहू शकतो. त्याच्यानंतर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना सुद्धा गव्हर्नमेंटनं सुरू केली. यामध्ये एसएचजी जे बचत गट आहेत त्यांना उभारून आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण केला जातोय. त्याच्यानंतर नॅशनल रूरल लिव्हलीहूड मिशन जे आहे 2011चं जगातील सर्वात मोठं दारिद्र्य निर्मूलनाचं अभियान आहे. आणि त्यालाच आपण 2015 साली दीनदयाळ अंत्योदय योजना DNRLM असं त्याला नामांतर आपण केलंय. त्याच्यानंतर 2015 नंतर एसएचजी द्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला आणि कोविड-19 नंतर सुद्धा अनेक महिला बचत गट आहेत आता मास्क, सॅनिटायझर इत्यादीचं उत्पादन
करत आहे. तर हे सगळे प्रोग्राम, ह्या सगळ्या योजना आपल्याला इथं सांगायच्या आहेत की बचत गटांना पुढे नेण्यासाठी गव्हर्नमेंटने हे सगळे उपक्रम सुरू केलेले होते. तर आपण हे सुद्धा क्लासमध्ये डिस्कस केलंय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्ञानदीपचा जो कंटेंट आहे तो आपला परीक्षाभिमुख आहे. आणखी याच्यामध्ये एक गोष्ट आपण ऍड करू शकतो की महाराष्ट्र सरकारद्वारे सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न केले बाबा. कोणतं? उमेद अभियान 2011 सुरू केलं होतं की महिलांना आपल्याला सशक्त बनवायचंय. तर जे सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे सुरू केलं होतं, ज्याला DNRLM म्हणतो, ह्यालाच महाराष्ट्रामध्ये उमेद अभियान आपण म्हणतो. म्हणजे तेच आहे, महाराष्ट्रामध्ये त्याला आपण उमेद अभियान म्हणतो. उमेद अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून राबविलं जातं. आता याचा उद्देश होता, मुख्य उद्देश स्वयंसहायता गट, जे बचत गट म्हणतो आपण, त्यांना बँकाद्वारे निधी उपलब्ध करून देणं. आणि त्याचा एक छोटासा भाग म्हणजे काय? लखपती दीदी. तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाचा सुद्धा उमेद अभियानाचा इथं आपल्याला उच्चार करायचा आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, समाजातील दुर्बल घटकांसाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती सांगा. आता दुर्बल घटकांसाठी गव्हर्नमेंटनं, दुर्बल घटक म्हणजेच काय, ज्याला म्हणतो आपण वल्नरेबल सेक्शन. आता हे वल्नरेबल सेक्शन किंवा दुर्बल घटकामध्ये कोण कोण येतं बघा. पहिलं महिला आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बालक आहेत, महिला बालक. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरी आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आहे. त्याच्यानंतर मग दिव्यांग आहेत, त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक आहेत, आणि त्यासोबतच LGBTQ हा सुद्धा समूह आहे, LGBTQ. ठीक आहे. तर हे सगळे आपले दुर्बल घटक आहेत. आपण क्लासमध्ये एक एक घटक घेतले होते, त्यांच्या समस्या काय आहेत, गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी कोणते कोणते उपक्रम सुरू केले, त्यांच्यासाठी कोणते कोणते कायदे आणलेत, आणि नेमका प्रश्न त्याच्यावरच आलाय बघा की जे काही दुर्बल घटक आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यायची. म्हणजे महिलांसाठी, बालकांसाठी, SC ST साठी, दिव्यांगासाठी, या सगळ्यांसाठी गव्हर्नमेंट कोणत्या कोणत्या योजना आणल्या, त्या सगळ्या योजनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मग उत्तरामध्ये आपल्याला काय लिहायचंय? योजना, आणि ती योजना कशासाठी होती, त्याचा उद्देश काय, एवढं फक्त लिहायचंय. म्हणजे जास्तीत जास्त योजना आपल्याला कशा लिहिता येतील त्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण क्लासमध्ये डिटेल घेतले, म्हणजे एखादी योजना समजा, ती योजना कधी आली, कशासाठी आली, त्याचा मुख्य उद्देश काय होता, सगळे डिटेलमध्ये लिहिले. परंतु आपल्याला इथं आन्सर रायटिंग मध्ये, एक्झाम मध्ये मात्र काय करायचंय, योजना आणि ती योजना कशासाठी आणली त्याचा मुख्य उद्देश एवढंच फक्त लिहायचंय. जास्तीत जास्त योजना आपल्याला कव्हर करायच्या. तर आपण आता काय करू, या क्लासमध्ये आपण जे घेतलंय ते सगळं तुम्हाला इथं दाखवण्याचा मी प्रयत्न करतो की महिलांसाठी, बालकांसाठी, SC ST साठी कोणत्या कोणत्या योजना गव्हर्नमेंटनं सुरू केल्या होत्या, त्या सगळ्या आपण क्लासमध्ये घेतलेल्या होत्या. बघा, पहिला आपण घेऊया महिलांसाठी कल्याणकारी योजना कोणत्या कोणत्या घेतल्या होत्या. तर बघा, आपण डिटेलमध्ये सगळ्या योजना घेतल्या होत्या, समजावून पण विद्यार्थ्यांना सांगितल्या होत्या. त्यापैकी पहिलं वर्किंग वुमेन हॉस्टेल स्कीम, की ज्या महिला कामावर जातात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा गव्हर्नमेंटनं सुरू केली होती. म्हणजे जिथं जॉब आहे त्याच्या आसपासच एखादे हॉस्टेल निर्माण केले होते. त्यानंतर राष्ट्रीय महिला कोष, कोष म्हणजे काय, पैसा. तर गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा राष्ट्रीय महिला कोष स्थापन केला होता. त्यानंतर स्वाधार गृह योजना, स्व आधार म्हणजे महिलांना आधार द्यायचा आहे. कोणाला आधार द्यायचा आहे? ज्या निराधार महिला आहेत, तस्करीच्या बळी ठरलेल्या महिला आहेत, घरगुती हिंसाचारग्रस्त महिला आहेत, विधवा आहेत, अशा ज्या निराधार महिला, तर त्यांना आधार देण्यासाठी ही योजना 2001 साली सुरू केली होती. त्यानंतर उज्ज्वला योजना, तर उज्ज्वला, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना वेगळी आणि ही उज्ज्वला योजना वेगळी आहे. तर ही जी उज्ज्वला योजना आहे ती मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी आणि तस्करी झालेल्या महिलांचं पुनर्वसन करण्यासाठी ही उज्ज्वला योजना होती. त्यानंतर नई रोशनी योजना, अल्पसंख्याक समाजातील, जे मायनॉरिटी म्हणतो आपण, तर मायनॉरिटी समाजातील महिलांना नेतृत्व, लिडरशिप त्यांच्यामध्ये आणण्यासाठी आणि सामाजिक सहभागाच्या माध्यमातून सशक्त करण्यासाठी योजना आणली होती. त्यानंतर निर्भया फंड, हे तर सगळ्यांना माहिती, जो निर्भया कांड झालं होतं, जे घडलं होतं, दुर्दैवी घटना, त्याच्यानंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि संरक्षणासाठी हा फंड स्थापन केला होता. निर्भया फंड म्हणतो आपण त्याला. महिला हेल्पलाईन सुरू केली होती, महिला सुरक्षेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा केल्या होत्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा केली होती. त्याच्यानंतर बेटी बचाव आणि बेटी पढाव म्हणजे काय, महिलांचं, मुलींचं संख्या वाढली पाहिजे आणि मुलींना शिक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी ही योजना आणली होती. त्याच्यानंतर वन स्टॉप सेंटर योजना, म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या सुविधा भेटतील महिलांना. मग ते मेडिकल सहाय्य असेल, नंतर पुनर्वसन असेल, स्किल असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी हे वन स्टॉप सेंटर स्थापन करण्यात आले होते. त्याच्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ज्याला म्हणतो आपण मोफत LPG गॅस कनेक्शन, ते सुद्धा देण्यासाठी 2016 साली योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे काय, मुलींची संख्या वाढावी त्यासाठी मातांना आर्थिक सहाय्य देण्यात आलं होतं.
त्यानंतर मुख्यमंत्री मैया सन्मान योजना, आता राज्यांच्या योजना सांगायच्या आपण, आता हे केंद्राच्या घेतल्या. आता राज्यांच्या योजना काय आहे, तर महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी झारखंडची मुख्यमंत्री मैया सन्मान योजना आहे, मध्य प्रदेशची लाडली बहिणा योजना आहे, महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ह्या योजनांचा उच्चार करायचा आहे. आणि ओडिशाची एक सुभद्रा योजना. तर ह्या सगळ्या योजना आर्थिक सहाय्य पुरवण्यासाठी सुरू करण्यात आल्या होत्या. दुसरा जो वल्नरेबल सेक्शन आहे, दुर्बल घटक, ते म्हणजे बालक. मग बालकांसाठी कोणत्या कल्याणकारी योजना सुरू केल्या होत्या, त्या सुद्धा आपण क्लासमध्ये घेतल्या होत्या. बघा, एकात्मिक बाल विकास योजना ज्याला आपण तो ICDS. तर ICDS म्हणजे 6 वर्षाखालील बालकांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यानंतर आपण घेतलं होतं मिड डे मील स्कीम. शाळांमध्येच मिड डे मील स्कीम आपण सुरू केली होती. त्याचे 2 उद्देश, एक तर संख्या वाढली पाहिजे विद्यार्थ्यांची शाळेमध्ये येण्याची, दुसरे म्हणजे काय, पोषक आहार त्यांना भेटला पाहिजे. ह्या 2 हेतूसाठी बालकांसाठी योजना सुरू केली होती. त्यानंतर बालिका समृद्धी योजना, की मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी योजना सुरू केली होती. त्यानंतर आहे राष्ट्रीय बालश्रम योजना, म्हणजे काय, जे चाइल्ड लेबर आहे तो आपल्याला इथं प्रोजेक्ट राबवलाय. जे असे 14 जिल्हे होते की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त बालमजुरी होत होती, तिथं हे थांबवण्यासाठी 12 जिल्ह्यात बालमजुरी रोखण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2013चा, आणि त्याच्यानंतर सुकन्या समृद्धी योजना, की मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी त्यांच्या नावानं अकाउंट काढण्यासाठी ही सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती. त्याच्यानंतर पोषण अभियान, म्हणजेच म्हणून आपण पोषक आहार मिळाला पाहिजे विद्यार्थ्यांना, मुलींना, त्यासाठी हे पोषण अभियान सुरू केलं होतं. मातांना, SC आणि ST साठी सुद्धा आपण योजना घेतल्या होत्या. बघा, ST साठी आणि ST साठी ह्या सगळ्या दोघांसाठी पण सेम योजना आहे. जसे की STच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा SCच्या विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, त्याच्यानंतर स्कॉलरशिप स्कीम ऑफ टॉप क्लास, म्हणजे 10वी 11वी 12वी साठी, नॅशनल फेलोशिप फॉर ST स्टुडंट, SC स्टुडंट, आणि नॅशनल ओव्हरसीज, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट मदत करतं. ह्या शैक्षणिक आपण योजना घेतल्या होत्या. SC कॅटेगरीसाठी बाबू जगजीवन राम छात्रावास, ज्याला हॉस्टेल सुविधा म्हणतो मुलांसाठी, ती सुरू करण्यात आली होती. त्याच्यानंतर क्रेडिट एनहान्समेंट गॅरंटी स्कीम, म्हणजे काय, जे आता युवक शिकून बाहेर पडले तर त्यांना आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी क्रेडिट म्हणजेच काय, लोन देण्यासाठी योजना होती. त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड सुद्धा आपण योजना घेतली होती, की जे युवक आहे स्टार्टअप त्यांना सुरू करायचंय, त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व्हेंचर कॅपिटल फंड सुद्धा स्थापन केला होता. प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, जिथं मिनिमम 50% जे लोक आहेत SC कॅटेगरीचे असतील तिथं आदर्श ग्राम योजना गव्हर्नमेंटनं सुरू केलेली होती. त्यानंतर जे हाताने मैला उचलणारे व्यक्ती आहेत, सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर हाताने मैला साफ करणारे लोक आहेत, तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी गव्हर्नमेंटने ही स्कीम सुरू केली होती. हे सुद्धा आपण चर्चा केलं होतं. त्यानंतर ST साठी कल्याणकारी योजना, त्याच्यामध्ये एकलव्य मॉडेल निवासी शाळा, राहण्याची व्यवस्था, ज्याला आपण आश्रमशाळा म्हणतो, त्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महामंडळ, ज्याला आपण ट्रायफेड म्हणतो, की जे आदिवासी लोक आहेत त्यांचे जे वनौषधी वगैरे असतील किंवा त्यांचे जे वनौषधी प्रोडक्ट असतील तर ते कसं विकायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्यासाठी गव्हर्नमेंट मदत करतं. तर ह्या योजना आपण दुर्बल घटकामध्ये घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर LGBTQ हा जो समूह आहे त्या समूहासाठी सुद्धा आपण काही स्कीम घेतलेल्या होत्या. बघा, तृतीयपंथी व्यक्ती हक्क कायदा आणला होता. स्माईल नावाची योजना आपण आणली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर गरिमागृह, आश्रयगृह स्थापन करण्यात आले. राष्ट्रीय तृतीयपंथी पोर्टल वेबसाईट स्थापन केली आहे. राष्ट्रीय तृतीयपंथी व्यक्ती परिषद सुद्धा स्थापन केली आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती योजना सुद्धा हे LGBTQ ग्रुपसाठी आहेत. आयुष्यमान भारत, TG+, आयुष्यमान भारत ह्यांच्यासाठी सुद्धा स्कीम सुरू केली आहे आणि कौशल्य विकास प्रशिक्षण सुद्धा ह्यांना देण्यात येतं. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना कोणत्या, त्या सुद्धा आपण चर्चा केल्या होत्या. दिव्यांगासाठी प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, ज्या आपण बघितल्या SC आणि ST साठी, त्या योजना ह्यांच्यासाठी सुद्धा राबवलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काय योजना सुरू केल्यात गव्हर्नमेंटनं, तर राष्ट्रीय वयोश्री योजना 2017 साली सुरू केली होती. यामध्ये वृद्ध व्यक्तींना वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक मोफत सहाय्यभूत उपकरणं जे आहेत, व्हीलचेअर वगैरे, हे सगळं देण्यासाठी सुरू केलं होतं. आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना, ही पेन्शनवाली योजना जी आहे ती सुद्धा सुरू करण्यात आली होती. तर हे जे सगळे काही वल्नरेबल सेक्शन आहेत, दुर्बल घटक आहेत, हे एक एक घटक, त्यांच्या समस्या काय, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटनं कोणत्या कोणत्या स्कीम सुरू केल्या होत्या, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये तिथं घेतल्या होत्या. आता पुढचा प्रश्न पाहूया. बघा, सेकंड लास्ट प्रश्न आहे. 19 आणि 20 हे 2 प्रश्न आणखीन राहिले. मानवी संसाधनाच्या विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा. म्हणजे इथं सांगितले की जर का मानवी संसाधन आपल्याला वाढवायचं असेल, म्हणजे जी लोकसंख्या आहे त्याचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे करायचा असेल, त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण का महत्वाचं आहे, आरोग्य आणि शिक्षणाचा रोल काय आहे ते इथं आपल्याला विचारलंय.
मग हे आरोग्य आणि शिक्षण काय करतं त्या गोष्टी आपण इथं क्लासमध्ये चर्चा केलेल्या होत्या. तर बघा त्याच्यामध्ये आपण घेतलं होतं क्लासमध्ये की शिक्षण का महत्वाचं आहे, शिक्षणाचा रोल काय आहे. तर व्यक्तिमत्व विकास होतो, मानसिकता बदलते, आर्थिक प्रगती होते, स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरता येते, समाजात योगदान निर्माण होतं आणि नागरिक जबाबदार सुद्धा बनतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं जे आपले युवक आहेत ते योग्य प्रकारे काम करू शकतात, एवढं आपण त्यांना चांगल्या प्रकारे घडवू शकतो. तर शिक्षण का महत्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मग घडल्यामुळं जो आपला युवक आहे तो चांगला बनेल आणि त्याचा उपयोग मानवी संसाधन म्हणून आपल्या देशासाठी होणार. तर शिक्षणाचा रोल मानवी संसाधनामध्ये का महत्वाचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी हे शिक्षण घडवतं आणि आपल्या युवकांना रोजगाराभिमुख बनवते हे आपल्याला सांगायचंय. मग मानवी संसाधनासाठी सरकारनं कोणते कोणते उपक्रम सुरू केले तर ते सुद्धा आपण इथं ऍड करू शकतो. जसं की आपण हे क्लासमध्ये घेतलं होतं प्रधानमंत्री कौशल विकास योजना, ज्याच्याद्वारे स्किल देण्यात येतं. मेक इन इंडिया, भारतामध्ये सगळ्या वस्तू बनवायच्या जेणेकरून रोजगार मिळेल. राष्ट्रीय शिक्षण धोरण, न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 की ज्याच्यामध्ये आता स्किल सुद्धा प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ज्याला मनरेगा म्हणतो, ज्याला जी रामजी असं त्याचं पुनर्नामांकन झालंय. स्टार्टअप इंडिया सुरू केलेला आहे. राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन, शिक्षणासाठी डिजिटल इंडिया आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ह्या सुद्धा गव्हर्नमेंटनं ह्या मानवी संसाधनाचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल त्यासाठी सुरू केल्या होत्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण क्लासमध्ये चर्चा केल्या होत्या. आता शेवटचा प्रश्न घेऊया की सन 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या दिशेनं भारत वाटचाल करत असताना ई गव्हर्नन्स हे प्रशासनाचं भविष्य घडवण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे, स्पष्ट करा. म्हणजे इथं आपल्याला ई गव्हर्नन्सचं महत्व सांगायचं की ई गव्हर्नन्स जर का आपण राबवलं तर कशा प्रकारे भारताला ह्याचा फायदा होणार आहे. तर ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामधलं गव्हर्नन्स. म्हणजे आपण ज्या काही ऑनलाईन सुविधा घेतो, अगोदर आपल्याला ऑफिस म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जाऊन प्रत्येक डॉक्युमेंट सबमिट करावं लागायचे, तिथं पैसे भरावं लागायचे, तिथं 2-4 वेळा चक्रा मारावं लागायच्या आणि नंतर मग ती गोष्ट आपल्याला मिळायची. आता तसं काही करायची गरज नाही. आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये घरी बसल्या आपण सगळ्या सुविधा घेऊ शकतो. मग गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जे आपण देतो, ऑनलाईन स्वरूपात देतो, त्यालाच म्हणायचे ई गव्हर्नन्स. तर ई गव्हर्नन्सद्वारे आपण सगळ्या सुविधा घेऊ शकतो. इव्हन आपण लाईट बिल असेल किंवा आपलं कोणतंही इन्कम टॅक्स वगैरे आहे ते ऑनलाईन आपण भरू शकतो. त्यानंतर आपण मोबाईल बँकिंग सुद्धा ऑनलाईन करू शकतो. गव्हर्नमेंटचे फॉर्म जे आहेत ते सुद्धा ऑनलाईन आपण भरू शकतो. तर ह्यालाच आपण ई गव्हर्नन्स असं म्हणतो. तर ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शासन प्रक्रियेचं व्यवस्थापन करणं. ई गव्हर्नन्स म्हणजे काय असतं, स्मार्ट गव्हर्नन्स. ई गव्हर्नन्सचं उद्दिष्ट आपण सांगितलं, पारदर्शकता येणार आहे ह्यामुळं प्रशासनामध्ये, कारण का सगळं ऑनलाईन स्वरूपात असणार आहे. कोणी याच्यामध्ये लाच भ्रष्टाचार करू शकणार नाहीये. त्याच्यानंतर कार्यक्षमता वाढणारी अधिकाऱ्यांची, कारण का ही क्विकली होणार आहे. आता इथं मॅन्युअली करायची गरज नाहीये, सगळं ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे. त्यामुळे अधिकारी लोक सुद्धा क्विकली आपल्याला रिस्पॉन्स करू शकतील आणि क्विकली आपल्याला सर्व्हिस भेटणार आहे. त्यानंतर लोकाभिमुखता म्हणजे लोकांसाठी ही सुरू केलेली सर्व्हिस आहे, लोकांसाठी बनवलेली आहे. लोकांचा ह्याच्यामध्ये वेळ पण वाचणार आहे आणि लोकांचा पैसा पण वाचणार आहे. उत्तरदायित्व अधिकाऱ्यांचं वाढणार आहे, कारण का ऑनलाईन जर का एखादा फॉर्म वगैरे सगळं सबमिट केलं तर त्यांना अधिकाऱ्यांना ते काम करावंच लागणार आहे. ई गव्हर्नन्सचे 4 प्रमुख घटक बघितले होते आपण की ई गव्हर्नन्स G2C काम करतं, म्हणजे गव्हर्नमेंट टू सिटीजन. म्हणजे गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा सिटीजनला ऑनलाईन स्वरूपात भेटणार आहे. जसे की आपण वीज बिल भरायचं असेल, पाण्याचं बिल भरायचंय, टॅक्स भरायचा आहे, आधार कार्ड अपडेट करायचंय, रेशन कार्ड काढायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आता गव्हर्नमेंट कडून सिटीजनला मिळणार आहे. दुसरा घटक आहे बघा G2B. हे पण आपण क्लासमध्ये सांगितलं होतं, गव्हर्नमेंट टू बिझनेस. म्हणजे बिझनेस म्हणजे आहे जीएसटी नोंदणी करायची ते व्यावसायिकांना, त्याच्यानंतर टॅक्स त्यांना भरायचा आहे, व्यवसाय परवाने म्हणजेच काय म्हणू आपण त्याला, परमिशन त्यांना घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी G2B म्हणजे गव्हर्नमेंट कडनं बिझनेसमॅनना भेटणार आहेत ई गव्हर्नन्स मार्फत. त्याच्यानंतर G2G म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. एका डिपार्टमेंट मधून दुसऱ्या डिपार्टमेंटला ऑनलाईन स्वरूपामध्ये सगळी माहिती प्रोव्हाइड केली जाणार आहे. एखादी फाईल दुसऱ्या डिपार्टमेंटला प्रोव्हाइड केली जाणार आहे. जसं की समजा फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे, फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून पोलीस डिपार्टमेंटला जे काही पुरावे वगैरे आहेत ते सगळे ऑनलाईन स्वरूपामध्ये पाठवले जाणार आहेत. आणि शेवटचा घटक G2E म्हणजे गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहेत जसे की म्हणून आपण IAS IPS वगैरे अधिकारी आहेत, ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना पगाराची माहिती ऑनलाईन भेटणार आहे, निवृत्ती वेतन भेटणार आहे, हजेरी व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांना भेटणार आहे. त्यामुळे ई गव्हर्नन्स फक्त नागरिकांसाठी आहे का, नाही,
तर सगळ्या लोकांसाठी, बिझनेसमॅनसाठी आहे, गव्हर्नमेंटला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे आणि गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईंना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. भारतात ई गव्हर्नन्स उपक्रम सुद्धा आपण सुरू केले. डिजिटल इंडिया म्हणून आपण त्याला, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजना आहे. आधार कार्ड आपण सुरू केलंय. CSC कॉमन सर्व्हिस सेंटर, ज्याला आपण ई सेवा केंद्र म्हणतो, ते सुद्धा स्थापन केलेले आहेत. आणि उमंग ऍप आहे, ह्यामध्ये गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम वगैरे तिथं प्रोव्हाइड केल्या. तर हे ई गव्हर्नन्सचं खूप महत्व आपण त्याच्यामध्ये क्लासमध्ये सुद्धा घेतलं होतं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य म्हणजेच काय, की ज्ञानदीप अकॅडमी जे आहे ते कंटेंट जे देते का नाही ते एकदम दर्जायुक्त आहे, खूप चांगल्या प्रकारचं आहे. कंटेंट असा आहे की जो परीक्षाभिमुख आहे. परीक्षेमध्ये जे विचारलं जातं, मागच्या 8 ते 10 वर्षाचा अनालिसिस करून जी तज्ज्ञ मंडळी आहे ते सगळं कंटेंट निर्माण करते आणि ती तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. आम्ही जे देतो त्याच्यावरचेच प्रश्न येतात असं न म्हणता आम्ही असं म्हणतो की परीक्षेमध्ये जे विचारलं जातं ते आम्ही घेतो. आयोगाला काय अपेक्षित आहे, आयोग काय विचारू शकतं, मागील वर्षामध्ये काय विचारलं, ह्या सगळ्या गोष्टींचा अनालिसिस करून आम्ही तो कंटेंट निर्माण करतो आणि तो विद्यार्थ्यापर्यंत चांगल्या प्रकारे आणि सोप्या भाषेमध्ये प्रोव्हाइड करतो. जर का तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचे क्लास अटेंड केले असेल तर मला बरोबर कळून जाईल की हे सोशल जस्टिस गव्हर्नन्सवरती जे काही 8 प्रश्न आलेत ते सगळेच्या सगळे प्रश्न आपण क्लासमध्ये डिस्कस केलेले आहेत. त्याचा जो डेटा आहे, त्याचा जो कंटेंट आहे, तो सगळा आपण क्लासमध्ये डिस्कस केलाय आणि या क्लासच्या PPTs मी तुम्हाला दाखवल्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की क्लासमध्ये जे शिकवलं जातंय त्याच्यावरतीच प्रश्न आहेत. म्हणून जर का तुम्हाला ह्या MPSCच्या मेन्स परीक्षेची काही भीती असेल मनामध्ये की रिटर्न स्वरूपामध्ये आहे बाबा, कसा अभ्यास करायचा, तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. तुम्ही ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करा. ज्ञानदीप अकॅडमीच्या वेगळ्या प्रकारच्या ज्या बॅचेस आहेत त्या जॉईन करा. उत्तर लेखनावर आपण भरपूर फोकस देतो, आहे का नाही, कंटेंटवर आपण भरपूर फोकस देतो. तर परीक्षाभिमुख आपण सगळा कंटेंट घेतो आणि त्याच्यावर आधारितच तुम्हाला प्रश्न आयोगामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं तुम्हाला एकच काम करायचे, ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करा, त्याचा कंटेंट घ्या आणि त्या कंटेंट मधले जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगत असतात, त्या गोष्टी रिपीट करा, त्या गोष्टी रिवाइज करा आणि त्या गोष्टीचा लेखनाचा सराव करा. बस ह्या गोष्टी केल्या तर तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क इथं पडू शकतात. आपण आताच बघितलं की सोशल जस्टिस गव्हर्नन्सवरती 8 प्रश्न आले आणि 8ला 8 प्रश्न आपण क्लासमध्ये घेतलेले आहेत. सगळ्या गोष्टी एकदम डिटेलमध्ये क्लासमध्ये आपण चर्चा केलेल्या होत्या. त्यामुळे GS2 ची भीती मनातून एकदम काढून टाका. जर का तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क घ्यायचे तर आजच्या आजच ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करा. तुम्हाला 100% यश लवकर मिळेल. तुम्हाला फक्त एवढंच काम करायचंय, ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करायची, त्याचा कंटेंट घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि तुम्हाला लेखनाचा सराव करायचा आहे. लेखनाचा सराव सुद्धा आम्ही ज्ञानदीप अकॅडमीद्वारे तुमचा करून घेतो. तुम्हाला फक्त ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करायची. अशा प्रकारे GS2 मधील सोशल जस्टिस गव्हर्नन्स मध्ये जे काही प्रश्न विचारले होते त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लासमधून आल्या. त्या सगळ्या गोष्टी आपण PPT सहित इथं पुराव्यासहित तुमच्या समोर सादर केल्यात, जेणेकरून तुमच्या मनातील भीती सगळी दूर जावी आणि ज्ञानदीप अकॅडमी किती परीक्षाभिमुख शिकवतं ह्या गोष्टी तुम्हाला समजून याव्या. तर तुम्हाला आता सगळं समजून आलेलंच असेल. आगामी जी परीक्षा असेल, नेक्स्ट जी परीक्षा तुम्ही देणार असाल, त्यासाठी नक्की ज्ञानदीप अकॅडमी जॉईन करा. तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल. तर येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणतो आणि मी इथं थांबतो. थँक्यू व्हेरी मच.